जिल्हा परिषद पंचायत समिती आधी पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे। केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। नागपूर चंद्रपूर पालिकांनी आरक्षण मर्यादा ओलांडली। राज्य निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरू आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी त्याबाबत अधिक मोठी कार्यवाही करावी लागणार आहे। याचमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या आधी पालिका निवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पालिका निवडणुका या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी होऊ शकतात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आधी पालिका निवडणूक होऊ शकते। त्यामागचं कारण काय तर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका या केवळ 2 आहेत। मात्र झेडपी आणि नगर आणि पंचायत समितीचा जर विचार करायचा झाला तर त्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे पालिका निवडणुका आधी घेणे हे अधिक सोयीस्कर असू शकतं। त्या अनुषंगाने चाचपणी सध्या सुरू आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, इच्छुक उमेदवारांसह सगळ्या राजकीय पक्षांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट, मोठी बातमी म्हणावी लागेल। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर काल सुप्रीम कोर्टाने खरं तर निर्णय दिल्यानंतर आता निवडणूक आयोग देखील कामाला लागलेला आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जर आत्ता घ्यायच्या झाल्या आणि ते 50% ज्यांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते करून जर घ्यायचं झालं तर ते किचकट प्रक्रिया आहे। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर 29 महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्यापैकी फक्त 2च महानगरपालिका अशा आहेत जिथे 50%च्या अधिक आरक्षण जे आहे ते गेलेलं आहे आणि या 2 महानगरपालिकांचं आरक्षण जे 50%च्या वर गेलेलं आहे ते कमी करता येऊ शकतं आणि ती प्रक्रिया सोपी आहे। त्यामुळे कुठेतरी एक राज्य निवडणूक आयोगाचा एक असाही विचार आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या आधी जर या उरलेल्या महानगरपालिका निवडणुका आहेत त्या घेता येतील का याबाबतचा विचार सुरू आहे। सध्या तशी चाचपणी सुरू आहे। आता नेमका निर्णय काय राज्य निवडणूक आयोग घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत की 31 तारीखपर्यंत दिलेल्या वेळेतच निवडणुका घ्या आणि ह्या निवडणुका घ्यायच्या असतील तर प्रक्रिया जी आहे ती जलद गतीने करावी लागेल आणि यासाठी जो कालावधी आहे म्हणजे अनेक ठिकाणी 50%हून अधिक मर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे। विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ती मर्यादा कमी करून या निवडणुका घ्याव्या लागतील। मात्र दुसरीकडे महानगरपालिका आहेत 29 ज्याकडे सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे। त्या महानगरपालिका लवकर घ्याव्यात का? कारण 2च महानगरपालिकांची अडचण आहे, बाकी महानगरपालिकांमध्ये विशेष अडचण येणार नाहीये। त्यामुळे याचा देखील विचार राज्य निवडणूक आयोग घेताना आपल्याला बघायला मिळते विक्रांत। तर या अनुषंगाने नेमका काय विचार केला जातो, त्या विचारा अंती नेमकं काय ठरतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।